शेताच्या बांधावरील भूत. शहराच्या धक्काधक्कीतून ताणलेला अर्जुन एक शांतता शोधत आपल्या कुटुंबासह एका दूरच्या गावी गेला. शेतावर असलेल्या त्या जुन्या घरात राहण्याचा त्यांचा निर्णय झाला. घराच्या आजूबाजूची शांतता आणि खूपच विस्तीर्ण शेत अर्जुनला खूप शांततेचा अनुभव देत होते. पण त्या शेताच्या बांधावर चुकून एक पुराणिक रस्ता होता जो लोकांनी फारसा वावरणे टाळले होते. घराच्या आसपास असलेल्या लोकांनी त्यांना या रस्त्याबद्दल चेतावणी दिली होती. तिथे जाऊ नका, तिथे काहीतरी चुकीचं आहे. अर्जुन आणि त्याची पत्नी नंदिता हसत होते. त्यांना विश्वासच बसत नव्हता. त्या बांधावर चुकून जाऊन ते दोघे एक दिवशी तिथे फिरायला गेले. खूप सुंदर सूर्यास्त होत होता आणि वातावरण फारच गोड होतं. तिथूनच ते एक रहस्यमय प्राचीन बांधाकडे गेले. त्यानंतर ते दोघे बांधावर पोचले. बांधावरील काठावर पाणी गडबडत होते आणि त्याच्या शेजारी एक जुनी पडलेली झोपडी दिसत होती. अर्जुन म्हणाला, आश्चर्यकारक, हे झोपडं इतकं जुनं आहे. कदाचित इथे लोक राहत होते एक वेळेस. त्यांनी झोपडीच्या दाराला धक्का दिला आणि तो अचानक उघडला. आत एक पुराणिक वास सुटला. कदाचित इथे एक काळाची गोष्ट असू शकते. अर्जुनने पाहणी केली, पण त्याच वेळी मागून एक गोड आवाज आला. तुम्ही इथे का आलात? अर्जुन थोडा चकित झाला, पण त्यांनी गडबड न करता, तुम्हाला काहीतरी ऐकू आलं का, असं नंदिताला विचारलं. नंदिता म्हणाली, माझ्या मनात भीती वाटते, चला परत जाऊया. परंतु अर्जुन त्याच्या धाडसाने पुढे जाऊन झोपडीच्या आत गेला. झोपडीतील प्रत्येक कागद आणि वस्तू गडबडलेल्या स्थितीत पडल्या होत्या. अचानक एक कागदाच्या तुकड्यावर एक संदेश दिसला. शेताच्या बांधावर जाऊ नका, इथे थांबलेले लोक परत आलेले नाहीत. अर्जुन आणि नंदिता थोडे घाबरले, पण त्यांना झोपडी सोडण्याची इच्छा होती. म्हणूनच ते दोघे बाहेर पडले. पण ते दरवाजाच्या बाहेर पाऊल ठेवत असताना काहीतरी विचित्र घडले. ते दोघे एकाच वेळी मागे वळून पाहिले. त्यांनी एक धूसर पारदर्शी आकृती उभी दिसली. एक माणूस जो झोपडीच्या छतावर उभा होता. त्याच्या डोक्याच्या वरून काळी धुंदी येत होती आणि तो हसत हसत त्यांच्या दिशेने चालत आला. तुम्ही काय करता? त्या धूसर आकृतीने हसून विचारलं. अर्जुन धाडसाने म्हणाला, तुम्ही कोण आहात? मी एकटा नाही, तुम्हाला या शेतावर पाऊल ठेवायला सांगितलं होतं का? आकृती आणखी धुंद आवाजात बोलली. तुम्ही जसे या शेतावरती आले तसे तुम्हीच या शेताची शापित पार्श्वभूमी शोधली. त्यांना ते समजलं की शेताच्या बांधावर एक प्राचीन शाप आहे. येथे एक वेगळ्या काळातील माणसं राहत होती. त्यांचा आदर्श वाईट आणि क्रूर होता आणि त्यांचा शाप आजही बांधावर प्रवाहित होत होता. अर्जुन आणि नंदिता गडबडून आणि धडधड करत परत घराच्या दिशेने धावले. पण अचानक त्यांचं काहीतरी अवशेष दिसलं. झोपडीच्या आसपासची धुंदी जणू वाढत होती आणि त्यांना दिसत होतं की ते जणू शेताच्या बांधावर आणखी कोणीतरी उभं होतं. त्यांच्या मनात एकच विचार आला, आम्ही इथे कधीही परत येणार नाही. त्यांना घराच्या बाहेर येऊन सुरक्षिततेचा अनुभव मिळाला. परंतु काही तासांनंतर अर्जुनला एक धूसर कागद प्राप्त झाला. त्यावर लिहिलेलं होतं,
शेताच्या बांधावर पाऊल टाकल्यावर तुमचं भविष्य बदलतं. तुम्ही परत जाल का?